सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. ज्या समाजांना हजारो वर्षे मूक बनून अन्याय अत्याचार सहन करावा लागला, त्या दीनदलित बहुजनांसाठी आवाज उठवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा सूर्य जन्मला. कठोर परिश्रम, दारिद्र्यातूनही मार्ग काढत उच्च विद्या विभूषित होऊन त्यांनी कोणतीही स्वतःसाठी नोकरी न स्वीकारता आपल्यासाठी संपूर्ण जीवन घालविले. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रसार माध्यमे, वृत्तपत्रे यांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले आहे, जे सामान्य लोकांपर्यंत सरकारचे काम तसेच सरकारचे जिथे जिथे चुकत असेल सामान्य माणसाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणे, लोकांनी निवडलेले सरकार यांना लोकांच्या समस्या पोहोचवणे, लोकशाही जिवंत ठेवणे. परंतु आज पूर्णतया असे होताना दिसत नाही. ज्यांचे प्रश्न मांडावे ते दिसत नाही, जे न दिसावे ते वारंवार दिसत आहे. त्यामुळे आजचा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 साली वंचितांसाठी काढलेले वृत्तपत्र मूक नाय व या वृत्तपत्राच्या पहिल्या लेखात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय सांगतात ते पाहूया. जर या हिंदुस्थान देशातील सृष्ट पदार्थांच्या व मानवजातीच्या चित्रपटाकडे प्रेक्षक या नात्याने पाहिले तर हा देश म्हणजे केवळ विषमतेचे माहेरघर आहे असे निसंशय दिसेल. येथील सृष्ट पदार्थांची उपयुक्तता व विपुलता व त्याशी संलग्न असलेल्या अफाट जनसमूहात वसत असलेल्या दारिद्र्याची विषमता इतकी मनोवेधक आहे की तिच्याकडे असावधपणे देखील लक्ष गेल्याशिवाय राहणार नाही. परंतु या विषमतेकडे लक्ष जाते न जाते तोच या देशात वास्तव्य करणाऱ्या मानवांत नांदत असलेली व उपरी निर्दिष्ट धाकट्या बहिणीस लाजवणारी ही थोरली विषमता दत्त म्हणून डोळ्यापुढे लख उभी राहते. या हिंदी जनांत विसरणारी वसणारी विषमता अनेक स्वरूपाची आहे. सर्वसाधारण असलेली कायिक व मानवकोटीच्या आद्य शाखा अन्वये उद्भवलेली विषमता येथेही आहेच. काळे गोरे, उंच ठेंगणे, नाकोले किंवा फेंदारलेले, तसेच आर्य अनार्य, गोंड खोंड, यावनी, द्रविड, अरब व इराणी इत्यादी भेद काही ठिकाणी जागृत तर काही ठिकाणी शमित व काही ठिकाणी स्थित पण आहेतच. धार्मिक विषमता कायिक व मानवकोटीच्या शाखा अन्वये येणाऱ्या विषमतेपेक्षा प्रज्वलित स्थितीत आहे व जेव्हा केव्हा तर ही धार्मिक विषमता विकोपास जाऊन तिच्या पायी रक्तपात सुद्धा होतो. हिंदू, पारसी, यहुदी, मुसलमान, ख्रिस्ती वगैरे धार्मिक विषमतेचे तट तर आहेतच, पण अधिक बारीक दृष्टीने पाहिल्यास हिंदू धर्मियांत शिरलेल्या विषमतेचे स्वरूप जितके कल्पनातीत तितकेच ते निंदास्पदही आहे. हा मांग, हा ब्राह्मण, हा शेणवी, हा मराठा, हा महार, हा चांभार, हा कायस्थ, हा पारशी, हा कोरी, हा वैश्य इत्यादी भिन्न भिन्न जातींचा हिंदू धर्माच्या पोकळीत समावेश होतो. एकधर्मीयत्वाच्या भावनेपेक्षा भिन्न जातीयत्व भावनेच्या मुळ्या किती खोल गेल्या आहेत हे हिंदूंना सांगणे नकोच. एखाद्या युरोपीय गृहस्थाने आपण कोण या प्रश्नास इंग्लिश, जर्मन, फ्रेंच, इटालियन इत्यादी प्रकारचे उत्तर दिले की समाधान होते. परंतु हिंदूंचे मात्र तशी स्थिती नाही. मी हिंदू आहे या उत्तराने कुणाची तृप्ती व्हावयाची नाही. त्याला आपली जात काय हे सांगणे अगदी जरूर असते. म्हणजे आपली विवक्षित माणुसकी व्यक्त करण्यासाठी प्रत्येक हिंदूला आपली विषमता पदोपदी उघडकीस आणावी लागत आहे. हिंदू धर्मियांत असलेली ही विषमता जितकी अनुपम आहे तितकीच ती निंदास्पदही आहे. कारण विषमतेने रूप होणाऱ्या व्यवहाराचे स्वरूप हिंदू धर्माच्या शिलाला शोभण्यासारखे खास नाही. हिंदू धर्मात समाविष्ट होणाऱ्या जाती उच्च नीच भावनेने प्रेरित झालेल्या आहेत हे उघड आहे. हिंदू समाज हा एक मनोरा आहे व एक एक जात म्हणजे त्याचा एक एक मजलाच होय. पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की या मनोऱ्यास शिडी नाही आणि म्हणून एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर
जाण्यास मार्ग नाही. ज्या मजल्यात ज्यांनी जन्मावे त्याच मजल्यात त्यांनी मरावे. खालच्या मजल्यातला इसम मग तो कितीही लायक असो त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही, व वरच्या मजल्यातला माणूस मग तो कितीही नालायक असो त्याला खालच्या मजल्यात लोटून देण्याची कोणाची प्राज्ञा नाही. उघड भाषेत बोलावयाचे म्हणजे जाती जातीत असलेल्या या उच्च नीच भावना गुणावगुणांच्या पायावर झाल्या आहेत असे नाही. उच्च जातीत जन्मलेला मग तो कितीही अवगुणी असो तो उच्च म्हणावयाचा, तसेच नीच जातीचा जन्मलेला मग तो कितीही गुणी असो तो नीचच राहावयाचा. दुसरे असे की परस्परांत रोटीबेटी व्यवहार होत नसल्यामुळे दर एक जात या जिव्हाळ्याच्या संबंधात स्वयंवह म्हणजे तुटक आहे. ही निकट संबंधाची गोष्ट जरी बाजूस टाकली तरी परस्परांतील बाह्य व्यवहार अनियंत्रित असा नाही. काहींचा व्यवहार दारापर्यंत होतो व काही जाती तर अस्पृश्य आहेत, म्हणजे त्या जातीतील माणसाचा स्पर्श झाला असता इतर जातीतील माणसास विटाळ होतो. विटाळामुळे या बहिष्कृत जातींशी इतर जातींच्या लोकांचा क्वचितच व्यवहार होतो. रोटीबेटी व्यवहाराच्या अभावी कायम असलेल्या परकेपणात अस्पृश्य भावनेने इतकी भर टाकलेली आहे की या जाती हिंदू समाजात असून समाजाबाहेर आहेत असेच म्हटले पाहिजे. या व्यवस्थेमुळे हिंदू धर्मीय ब्राह्मण, ब्राह्मणेतर व बहिष्कृत असे 3 वर्ग होतात. तसेच या विषमतेच्या परिणामाकडे लक्ष दिले तर असे दिसून येईल की तिच्या पायी विविध जातींवर विविध परिणाम झाले आहेत. सर्वात उच्च असलेल्या ब्राह्मण वर्गास आपण भूदेव आहोत असे वाटत आहे. सर्व मानवांचा जन्म आपल्या सेवेसाठी आहे असे मानणाऱ्या भूदेवांना रूढ असलेली विषमता पोषकच आहे आणि म्हणूनच ते आपल्या स्वनिर्मित हक्काने आपली सेवा करून घेऊन आपण राजरोसपणे व बिनदिक्कत सेवा खात आहोत. त्यांनी काही करणी केली आहे म्हणावे तर ज्ञानसंचय व धर्मशास्त्र लेखन एवढेच काय ते, पण ते धर्मशास्त्र म्हणजे आचार विचाराच्या प्रबल विरोधाचे कोडेच म्हणावयाचे. हे उदात्त विचार व अनुदार आचार यांची सांगड घालणारे धर्मशास्त्रकार झिंगले होते असे वाटते. कारण सचेतन व तशीच अचेतन वस्तू ही सारी ईश्वराची रूपे आहेत असे उपदेशिणाऱ्या तत्ववादी यांच्या आचारात विलक्षण विषमता दिसावी हे काही शुद्धीवर असणाऱ्यांचे लक्षण नव्हे. वेडेवाकडे कसेही असो, पण या धर्मशास्त्राची छाप लोकांवर काही कमी नाही. आपण होऊन अज्ञजन आपल्या हितशत्रूंस भूदेव म्हणून भजत आहेत हे कोण कबूल करील? विघातक धर्मभावनेच्या शृंखलेने जखडून घेऊन शत्रूंस मित्र समजून तयांच्या पायी इतरेजण लीन का झाले याचा उलगडा करावयास फार दूर जावयास नको. अज्ञानी लोकांकडून काहीही करविता येईल आणि म्हणूनच ज्ञानसंचय प्रसार नव्हे ही ब्राह्मणांची मिरास हे एक धर्माचे मोठे तत्व होऊन राहिलेले आहे. तिची महारकी मिळविण्याचे पातक इतरांनी करू नये असे बजावित असताही चोरून छपून ज्ञान मिळवून सज्ञान झाल्यावर पूर्वापार चालत आलेले आचार विचार सोडल्यास स्वछंदाने लिहिलेले हे विघातक धर्मशास्त्र तरवारीच्या जोरावर अशा अधर्मीय ब्राह्मणेतरांच्या माथी मारल्याची उदाहरणे ब्राह्मणी आमदनीत काही कमी नाहीत. सत्ता व ज्ञान नसल्यामुळे ब्राह्मणेतर मागासले व त्यांची उन्नती खुंटली हे निर्विवाद आहे. परंतु त्यांच्या दुःखात दारिद्र्याची तरी भर पडली नाही. कारण शेती, व्यापार, उदीम अथवा नोकरी करून आपला चरितार्थ घालविणे त्यांना दुरापास्त नाही. पण या सामाजिक विषमतेचा बहिष्कृत समाजावर झालेला परिणाम अतिघोर आहे. दौर्बल्य, दारिद्र्य व अज्ञान या त्रिवेणी संगमात हा अफाट बहिष्कृत समाज वाहवला असला पाहिजे हे खास दीर्घकाळ अंगी मुरलेल्या दास्यामुळे उद्भवलेली हीनता त्यांना मागे खेचित आहे. ती स्थिती योग्य आहे, यापेक्षा बरी स्थिती आपल्या नशिबी नाही अशा समजुतीचा विघातकपणा ह्या पतितांच्या नजरेस आणण्यास ज्ञानासारखे अंजनच नाही. पण हे अजूनही मिरची मसाल्यासारखे विकत घ्यावे लागत आहे आणि दारिद्र्यामुळे ते दुर्मिळ झाले आहे.
कोठे कोठे तर विकत घेऊ गेले असता ते मिळतही नाही. कारण ज्ञान मंदिरात सर्वच अस्पृश्यांचा प्रवेश होतो असे नाही. दारिद्र्याची बोळवण करण्यास कपाळी अस्पृश्यतेचा शिक्का मारला असल्यामुळे पैका मिळविण्यास हवी तेवढी संधी किंवा मोकळीकही नाही. व्यापार उदीम इत्यादी धंद्यात त्यांचा क्वचितच रिघाव होतो. नशीब आजमावून पाहण्यास कोठेच जागा नसल्यामुळे त्यांना केवळ भुईचे खडे खात पडावे लागत आहे. या अस्पृश्य नव्हे बहिष्कृत लोकांस निश्चितपणे खितपत पडलेले पाहून 33 कोटी देवास नव्हे ते हिंदूंचे देव निदान अल्लास तरी कीव येत असेल. पण मनुष्य कोटीतील इतर प्राण्यांस त्यांच्याबद्दल बहुधा धिक्कारच उत्पन्न होईल. कारण माणुसकी देखील हिरावून नेली असता जे लोक ती जिंकण्याचा प्रयत्न करीत नाहीत ती माणसे नसून जंतूच आहेत असे म्हणावे लागते. पण कोंडीत सापडलेल्या माणसांनी जंतूंप्रमाणे राहिल्याशिवाय कसे चालेल असे म्हणणारे प्राप्त स्थिती प्रिय लोक बहिष्कृत समाजात नाहीत असे नाही. दारिद्र्यामुळे ज्ञान नाही, ज्ञान नसल्यामुळे बल नाही. युक्तिवाद खरा आहे पण तो लढविणाऱ्यांच्या माणुसकीला कमीपणा आणणारा आहे हे विसरता कामा नये. कोंडी फोडली तरच माणुसकी, अशा माणुसकीचा संचार बहिष्कृत समाजात होत आहे हे सुचिन्हच म्हणावयाचे. प्रचलित हिंदू धर्माच्या अतिघोर अन्यायास्तव आपल्या समाजास अस्पृश्य मानण्याचे महापातक विश्वजनक प्रभूला न जुमानता करणारे कोट्यावधी अविवेकी व दुराग्रही जन जोपर्यंत या देशात वावरत आहेत तोपर्यंत आपला समाज निकृष्ट स्थितीमध्येच खितपत राहणार आहे याची जाणीव या बहिष्कृत समाजातील लोकांस बऱ्याच अंशी झाली आहे असे म्हणावयास प्रत्यय नाही. तसेच परस्थ सरकारास आपल्या तंत्राप्रमाणे वागावे लागत आहे. याचा फायदा घेऊन अस्पृश्य वर्गाच्या खऱ्या स्थितीविषयी वरिष्ठ हिंदूंकडून ज्याचा गैरसमज कसा करण्यात येत आहे हे देखील त्यांना कळून चुकले आहे. जातीभेद आणि जाती मत्सर यांनी ग्रस्त झालेल्या देशात खरे स्वराज्य नांदण्यास या बहिष्कृत वर्गास त्यांच्या स्वतंत्र प्रतिनिधींतर्फे राजकीय सत्तेचा पुरेसा भाग मिळावा या मागणीस त्यांच्या वरिष्ठांनी कसून केलेल्या विरोधाच्या खोडसाळपणाबद्दल बहिष्कृत वर्गाने तक्रार केली आहे. एकच एवच राजकीय सत्ता मिळून तिच्या जोरावर सामाजिक विषमतेचे दडपण कायम करू पाहणाऱ्यांचा कावा बहिष्कृत समाजाने ओळखला आहे ही त्यांच्यात उपजलेल्या जागृतीची साक्ष होय. आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमी नाही. परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या वृत्तपत्रांकडे न्याहाळून पाहिले असता असे दिसून येईल की त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट जातींचे हितसंबंध पाहणारी आहेत. इतर जातींच्या हिताची त्यांना पर्वा नसते. इतकेच नव्हे तर केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही त्यातून प्रलाप निघतात. अशा वृत्तपत्रकारांना आमचा एवढाच इशारा आहे की कोणतीही एखादी जात अवनत झाली तर तिच्या अवनतीचा चट्टा इतर जातीस बसल्याशिवाय राहणार नाही. समाज ही एक नौकाच आहे व ज्याप्रमाणे आगबोटीत बसून प्रवास करणाऱ्या उतारूने जाणून बुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून किंवा त्यांची त्रेधा कशी उडते ही गंमत पाहण्यासाठी म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा जर का इतरांच्या खोलीस छिद्र पाडले तर सर्व बोटीबरोबर त्यालाही आधी नाही तरी मागाहून का होईना जलसमाधीही घ्यावी लागणार आहे. त्याचप्रमाणे एका जातीचे नुकसान केल्याने प्रत्यक्ष नव्हे तरी अप्रत्यक्षपणे तरी नुकसान करणाऱ्या जातीचेही नुकसान होणार आहे यात बिलकुल शंका नाही. म्हणूनच स्वहित साधू पत्रांनी इतरांचे नुकसान करून आपले हित करण्याचे पढत मूर्खाचे लक्षण शिकू नये हा बुद्धिवाद ज्यांना कबूल आहे अशी वर्तमानपत्रे निघाली आहेत हे सुदैवच म्हणावयाचे. दिनमित्र, जागरूक, डेक्कन रयत, विजयी मराठा,
ज्ञानप्रकाश, सुबोध पत्रिका वगैरे पत्रांतून बहिष्कृत समाजाच्या प्रश्नांची चर्चा वारंवार होते, परंतु ब्राह्मणेतर या अवडंबर संज्ञेखाली मोडत असलेल्या अनेक जातींच्या प्रश्नांचा ज्यात खल होतो, त्यात बहिष्कृतांच्या प्रश्नांचा सांगोपांग उहापोह होण्यास पुरेशी जागा मिळणे शक्य नाही, हेही पण उघड आहे. त्यांच्या अतिबिकट स्थितीशी संलग्न असलेल्या प्रश्नांची वाटाघाट करण्यास एक स्वतंत्र पत्र पाहिजे, हे कोणीही कबूल करेल. हे उणीव भरून काढण्यासाठी या पत्राचा जन्म आहे. खास अस्पृश्यांच्या हिताची चर्चा करण्यासाठी सोमवंशीय मित्र, हिंद नागरिक, विटाळ विध्वंसक ही पत्रे उपजली व लयही पावली. हल्ली चालू असलेले बहिष्कृत भारत कसे बसे दिवस काढीत आहे, परंतु वर्गणीदारांकडून योग्य प्रोत्साहन मिळत गेल्यास मूक नायक न डगमगता स्वजनोद्धाराच्या महत् कार्य करण्यास योग्य पंथ दाखविल, असे आश्वासन देताना ते अनुभवांती खोटे ठरणार नाही अशी खात्री बाळगून हे स्वशय निवेदन आटोपते घेतो. तर आपण पाहिले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीची उतरंड कशी माणसाला कोंडून टाकत आहे. जो जिथे जन्मला तो कितीही लायक असला तरी, एखादा कितीही नालायक असला तरी जिथे आहे तिथेच आहे. वृत्तपत्र त्याही वेळी कशी वागणूक देत होती, जिच्यात आज थोडासा फरक पडला आहे असे आजही म्हणवत नाही. तरी हा व्हिडिओ पाहून डॉक्टर बाबासाहेबांचे विचार ऐकून त्यांच्यात काहीतरी बदल घडावा हीच इच्छा. या लेखाची माहिती महाराष्ट्र शासन प्रकाशित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषण खंड 19 मधून घेण्यात आली आहे. तर हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओस लाईक, शेअर करा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जास्तीत जास्त जनांस कळतील. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा, जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी अशीच माहिती आपणास मिळू शकते. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय.